फोनच्या रिंगने अभिषेकच्या मिसेसला जाग आली. तिने घड्याळाकडे पाहिले. सकाळचे 6 वाजले होते. एवढ्या सकाळी सकाळी, ते सुद्धा रविवारी. कोणी फोन केला असा विचार करत तिने फोन उचलला. हॅलो हॅलो अभि. तिने महेशचा आवाज ओळखला. अरे महेश, अभि झोपला आहे अजून. उठव ना त्याला जरा अर्जंट. हो हो थांब. तिने अभिला जागा केलं. अभिषेक डोळे चोळतच चोळत फोन जवळ आला. एक मोठी झांबळी दिली आणि फोन कानाला लावला. हॅलो बोल रे. काय तुम्ही झोपून सुद्धा देत नाहीत. अर्जंट होतं म्हणून लावला ना कॉल. मग मोबाईलवर लावायचा ना. इथे घरच्या फोनवर कशाला लावलं. मम्मी पप्पा पण जागे झाले असतील आता. अरे माणसा, मोबाईल चेक कर जरा. बंद आहे म्हणूनच लावला ना इथे. हो का, बघतो नंतर. काय काम होतं अर्जंट. लवकर पोहोचायचे पोलीस स्टेशनमध्ये. एक वेगळीच केस आली आहे. ओके ठीक आहे, येतो पटकन. अभिषेक फोन ठेवला आणि आंघोळीसाठी गेला. 20 मिनिटात इन्स्पेक्टर अभिषेक पोलीस स्टेशनमध्ये आला. महेश नुसताच पोहोचलेला होता. काय रे, सुट्टीच्या दिवशी तरी झोपू द्या माणसाला. अभि डॉक्टर महेशला बोलला. काय करणार यार, मला तर 5:30लाच कॉल आलेला सरांचा. त्यामुळे तू माझ्यापेक्षा अर्धा तास जास्त झोपलास. तक्रार मी केली पाहिजे मग. अभि हसायला लागला. त्यावर अरे पण सर कुठे आहेत. फसवलं नाही ना त्यांनी आपल्याला. येतील रे. दोघे सरांची वाट बघू लागले. पोलीस स्टेशनमध्ये हळूहळू बाकीचे कर्मचारी येऊ लागले. 7 वाजताच त्यांचे मोठे सर आले. तसे दोघे उभे राहिले. सरांनी त्यांच्याकडे पाहिले. चला माझ्या केबिनमध्ये बसू. येस सर. दोघे त्यांच्या मागून आत गेले. इन्स्पेक्टर अभिषेक आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट असलेला त्याचा मित्र डॉक्टर महेश यांची जोडी तशी फेमसच होती. कितीतरी कठीण केसची त्यांनी मिळून सोडवल्या होत्या. फक्त मुंबईत नाही तर बाहेरच्या केसेससुद्धा त्यांच्याकडे येत होत्या. तशीच एक केस आता आलेली होती. अभि आणि महेश, तुम्हाला जरा त्रास दिला सुट्टीच्या दिवशी, तेही एवढ्या लवकर बोलवलं. झोपमोड झाली असेल ना. तसं नाही सर. बोला तुम्ही, कोणती केस आहे. महेश बोलला. तुम्हा दोघांना नाशिकला निघायचे आहे. कधी. आता लगेच. कोणती केस आहे. एवढी अर्जंट. गेल्या आठवड्यात म्हणजेच 7 दिवसात 8 खून झाले आहेत नाशिकला. तिथे जायचे आहे तुम्हाला. पण ती सर तिकडची केस आहे ना. मग आम्ही तुम्हा दोघांचे खूप नाव झाले आहे सध्या. शिवाय तिथल्या स्थानिक पोलिसांनी खून कोणी केला याचा तपास करण्यात अपयश आले आहे. मीडियाचा दबाव वाढत आहे. त्या केसचे लवकरात लवकर निकाल लागावा म्हणून ही केस मुंबई पोलिसांकडे आली आहे. त्यात मला कमिशनरने सरांनी तुमची नावं सुचवली म्हणून मी तुम्हाला इन्स्पेक्टर म्हात्रे मदत करतील. तिथे तेच केस हँडल करत आहे. तर तुम्ही आजच निघा. अँड बेस्ट ऑफ लक्स. थँक्स सर म्हणत दोघे बाहेर आले आणि निघायची तयारी करण्यासाठी घरी गेले. तयारी करून दोघे निघाले. नाशिकला पोहोचले तेव्हा संध्याकाळ झाली होती. दोघांची राहण्याची व्यवस्था एका हॉटेलमध्ये केली होती. थोड्या वेळाने आराम करून दोघांनी कामाला सुरुवात केली. दोघांनी तिथल्या पोलीस स्टेशनला जाण्याचा निर्णय घेतला. तसे दोघे पोहोचले. बघतो तर काय, इन्स्पेक्टर म्हात्रे जागेवर नाहीत. ते म्हात्रे कुठे गेले. महेशने एका हवालदाराला विचारले. ते ना म्हात्रे सर आताच घरी गेले. आम्ही येणार हे माहिती नाही का त्यांना. नाही सर, कोणालाच माहिती नाही. शिवाय ते 2 दिवस घरी गेलेच नव्हते म्हणून आम्हीच त्यांना आराम करण्यासाठी घरी जायला सांगितले. ठीक आहे, उद्या येतील ना ते. हो सर, नक्की ना. नाहीतरी त्यांना फोन करून सांगा. आम्ही येतो उद्या सकाळी. अभि बोलला. आणि दोघेही हॉटेलवर आले. सकाळी पुन्हा ते पोलीस स्टेशनवर आले तेव्हा मात्र इन्स्पेक्टर म्हात्रे हजर होते. वेलकम सर म्हणत इन्स्पेक्टर म्हात्रे पुढे आले. सॉरी सर, काल जरा लवकरच गेलो घरी आणि मला सांगितलंही नाही की तुम्ही येणार आहेत. हो राहू दे, असं काही नाही. कळलं मला. तुम्ही 2 दिवस घरी गेले नव्हता म्हणून. किती काम करता हे माहिती आहे मला. त्यामुळे आता तुम्ही टेन्शन नका घेऊ. आता आम्ही आलो आहोत ना, तुमचं टेन्शन कमी होईल. अभि बोलला. तसे तिघेही हसले. चला मग कामाला लागू आपण. महेश बोलला. तिघेही एका टेबलवर जाऊन बसले. तुम्हाला काय काय माहिती मिळाली ते सांगा. म्हणजे महेश बोलला. ते सांगतो मी, पण आधी एक प्रश्न आहे, विचारू का. इन्स्पेक्टर म्हात्रेंनी विचारलं. हा विचारा. तुम्हाला दोघांचे खूप नाव ऐकलं आहे. म्हात्रे महेशकडे पाहत म्हणाले. तर तुम्ही फॉरेन्सिक एक्सपर्ट आहात ना. तुम्ही या तपासात अभिषेक सरांसोबत असतात ना. म्हणजे मला बोलायचे आहे की इतर डॉक्टर फक्त त्यांचं काम करत असतात. ते कधी तपासात भाग घेत नाहीत. मग तुम्ही. महेश हसत. त्यावर त्याचं काय आहे ना. मला डॉक्टर व्हायचे नव्हते. मी तुमच्यातलाच ड्रेसमध्ये दिसलो असतो. फक्त माझी उंची कमी पडली ना. नाहीतरी मी पण असा ड्रेस घातला असता. उंचीमुळे निवड झाली नाही माझी. आणि अभि माझाच मित्र. तो बोलला. तू फॉरेन्सिक एक्सपर्ट होऊ शकतोस. त्याचं ऐकून डॉक्टर झालो आणि पोलीस
डिपार्टमेंट जॉईन केलं. एक बरं आहे, हा घेऊन जातो मला प्रत्येक केसला म्हणून, नाहीतरी मला कोणी विचारलं असतं. अभि हसायला लागला. थँक्स सर. चला मग सुरू करूया. होय, एकंदर 8 खून झाले. होय, हे माहिती आहे, पण एक प्रश्न आहे. अभि बोलला. कोणता प्रश्न? तुम्ही एकटेच कसे या केसवर हँडल करणार आहात? म्हणजे अजून कोणीतरी हवं ना सोबत तुमच्या? किती धावपळ झाली असेल तुमची? अभि बोलला. हो सर, आमची टीम आहे सोबत. तरीसुद्धा इतक्या झटपट झालं ना सगळं, काही सुचतच नव्हतं. पहिल्या दिवशी 2 खून झाले, त्यांचा तपास सुरू केला, पण दुसऱ्या दिवशी अजून 1 खून, त्यानंतर तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी असे कुठे लक्ष देऊ कळलंच नाही. आमची टीम तरी काय करणार ना? यात ते मीडियावाले, त्यांना वाटते की आम्ही काहीच काम करत नाही. हो, मीडिया तसंच समजते. महेश मध्येच बोलला. ठीक आहे, आता केस मुंबई पोलिसांकडे आली आहे ना, तुम्ही फक्त मदत करा, बाकीचं आम्ही बघतो. अभि बोलला. कसं करू? यात ती सगळी माहिती जेवढी तुम्ही जमवली आहे ना, तेवढी ती आम्हाला द्या. महेश, तू पोस्टमॉर्टम आणि बाकीचे रिपोर्ट चेक कर. ठीक आहे, मी निघतो मग, महेश म्हणाला. पाटील महेश सरांना आपल्या फॉरेन्सिक एक्सपर्ट टीमकडे घेऊन जा, म्हात्रे म्हणाले. महेश त्या हवालदारासोबत निघून गेला. ओके, आता तुम्ही आणि तुमची टीम मला लगेच कोणाकोण आहे तुमची टीममध्ये? मी 2 सब इन्स्पेक्टर आणि 6 हवालदार आहेत. अजून पाहिजे तर त्याची व्यवस्था करू शकतो मी. चालेल, ठीक आहे. ते सब इन्स्पेक्टर कुठे आहेत? एकही दिसत नाही. अभि आजूबाजूला पाहत म्हणाला. एक सब इन्स्पेक्टर सावंत हे परवा झालेल्या खुनाच्या स्पॉटवर आहेत आणि दुसरे सब इन्स्पेक्टर कदम ते आज सुट्टीवर आहेत. ते सुद्धा खूप दिवस धावपळ करत आहेत, म्हणून मीच त्यांना सुट्टी दिली. ठीक आहे, उद्या बोलून घ्या त्यांना. मी आज सगळ्या केसचा स्टडी करतो. महेश ते रिपोर्ट घेऊन येईल. तुम्ही उद्याची तयारी करा. उद्या सकाळी आपण पहिल्या स्टॉपवर जाऊ. ओके सर. आणि सगळे पेपर्स, फोटो घेऊन अभि हॉटेलवर आला. थोड्या वेळाने महेश बाकीचे रिपोर्ट घेऊन रूमवर आला. दोघे ते पेपर्स माहिती वाचू लागले. बरेच फोटो काढले होते, त्यावरून एक नजर टाकली. खूप वेळाने महेश बोलला. या सगळ्यांमध्ये एक नातं होतं, माहिती आहे का तुला? नाही, मात्र तसं काही बोललेच नाही. विसरले असेल. मे बी असेल किंवा त्याला माहीत नसेल. सांग, काय आहे ते? 8 जण पण नातेवाईक आहेत, म्हणजे एक संपूर्ण कुटुंब आहे ते. सविस्तर सांग जरा. महेश, हे सगळे रिपोर्ट बघ आणि म्हात्रेंनी सुद्धा ही माहिती जमवली असेल बघ. त्यांच्या नावावरून सुद्धा कळेल तुला. पवार कुटुंब आहे ते. हो, बरोबर बोलतोयस तू. अभि ते पेपर्स बघत म्हणाला. अजून काही माहिती मिळाली का तुला? त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून काही नाही रे, अजून पूर्ण वाचले नाही मी. वाचून सांगतो तुला, महेश म्हणाला. तरी काय अंदाज आहे? अंदाज म्हणजे एकाच कुटुंबाचे आहेत सगळे. असेल काहीतरी, कोणाला बदला वगैरे घ्यायचा असेल, नाहीतरी कोण कशाला मारेन हा. अभि विचार करत म्हणाला. ठीक आहे, मग उद्या सकाळी पहिल्या ठिकाणी जाऊ. तिथे अजून काही माहिती मिळू शकते का? तू बघ जरा, या रिपोर्ट्समध्ये काय लिहिले ते आहे का? महेश त्याच्या रूममध्ये निघून गेला. अभि रात्री उशिरापर्यंत केसचे पेपर वाचत होता. सकाळी उठल्यावर प्रमाणे महेश आणि अभि पोलीस स्टेशनमध्ये आले. अभिने सांगितलेल्याप्रमाणे सगळी टीम तयार होती. सब इन्स्पेक्टर हजर होते. सब इन्स्पेक्टर कदम सोडून अभिच्या लक्षात आलं ते अभिने सगळ्यांवर एक नजर टाकली. मात्र आता पहिल्या स्पॉटवर जाऊ चला. तसे सगळे निघाले. 2 गाड्यांमध्ये बसले. गाडी सुरू करण्यात इतक्यात सब इन्स्पेक्टर कदम धावत आले. सॉरी सर, उशीर झाला. अभिने त्यांच्याकडे एकदा पाहिले. लवकर आलात तुम्ही. चला बसा पटकन गाडीत. अभि जरा रागातच बोलला. कदम गाडीत बसले आणि दोन्ही गाड्या निघाल्या पहिल्या खुनाच्या जागी. जागा सील केलेली होती. एका मोठ्या सोसायटीमध्ये ती रूम होती. अभि सगळीकडे बघत होता. अभि, मी बाहेर चौकशी करतो, शेजारी वॉचमॅनकडे, महेश म्हणाला. अभिने होकारार्थी मान हलवली आणि म्हात्रेला हाक मारली. म्हात्रे, या पुढे. तसे इन्स्पेक्टर म्हात्रे पुढे आले. येस सर. काय घडलं येथेच तुम्हाला? हा सर, 2 मृतदेह, मिस्टर आणि मिसेस पवार दोघांच्या कोणत्या तरी धारदार हत्याराने खून झाला होता. हत्यार? सॉरी सर, सापडलं नाही. आरोपी बरोबर घेऊन गेला असेल. पुढे सांगा. फिंगरप्रिंट्स मिळाले? हा, म्हणजे 5 जणांचे फिंगरप्रिंट्स आहेत. त्यातले 2 या दोघांचे आहेत. पवारांच्या उरलेले 1 पैकी 1 आरोपीचे असू शकतो. किती वाजता झालं हे सगळं? साधारण रात्री 10 ते 10:30 दरम्यान. आणि तुम्हाला कसं कळलं? सोसायटीच्या सिक्युरिटीने फोन केला होता. बोलवा जरा त्याला. एका हवालदाराला सिक्युरिटीला बोलवायला पाठवले. अभि त्या रूमच्या बाल्कनीत आला. 5वा मजला खाली वाकून पाहिलं त्याने. महेश होता खाली वॉचमन बरोबर बोलत. अजून बाजूला नजर फिरवली.
उंची तर आहे या बाल्कनीपर्यंत, शिवाय इथपर्यंत चढून येणं सोपं नाही. अभि विचार करत होता. थोड्या वेळाने सिक्युरिटी आला. नमस्कार सर. त्याने बाहेरूनच नमस्कार केला. हा या आत. अभिने बाल्कनीत बोलवून घेतलं त्याला. मी शेजारी चौकशी केली. ते म्हणतात की तू कोणताच आवाज आला नाही. या रूमचा काय साऊंड प्रूफ आहेत का? तसं नाही, काही नाही. तरी देखील त्यांना कसलाच आवाज आला नाही. हा ते मलाच कळलं नाही. ठीक आहे. बरं तुम्हाला कसं कळलं? हे कचरा गोळा करायला रोग आहे ना, त्यांना कळलं पहिले हे. त्यानंतर त्याने मला येऊन सांगितलं. तुम्ही जाऊ नका, बाहेर थांबा आणि त्या रघुला बोलवा. रघु आला थोड्या वेळाने. तोपर्यंत महेश आला. हा रघु, काय झालं ते सांग. ना घाबरता. हा सर, त्या दिवशी मी कचरा गोळा करत इकडे आलो. त्यांचा कचऱ्याचा डबा आधीच बाहेर ठेवलेला असतो. दोघेच जण कचरा कमीच असतो. त्याशिवाय डबा दिसला नाही बाहेर, म्हणून दरवाजाची बेल वाजवली. मी तीन चार बेल वाजवली. दरवाजा उघडाच होता. तेव्हा जरा विचित्र वाटलं. सेक्रेटरी साहेबांना सांगितलं लगेच. तेव्हा आत गेलो आणि तर दोघांना बघून थांबला. बोलता बोलता कळलं पुढे काय ते. जा बाहेर. रघु बाहेर गेला आणि अभि महेश बोलू लागले. काय माहिती मिळाली तुला महेश? अभिने विचारले. शेजारी बोलतात आवाज आला नाही. ते जरा थांबावं लागेल. पुन्हा सोसायटीतील बऱ्याच ठिकाणी CCTV कॅमेरे आहेत. त्यातून कोण कोण इथे आलेले ते कळेल. महेश माहिती पुरवली. तेवढ्यात खालून फोन आला. हा येतो खाली, अभि म्हणाला आणि महेशला घेऊन खाली निघाला. कुणाच्या दिवशी रात्री त्यांची ड्युटी होती. त्यांना बोलवलं होतं मी. आले खाली. अभिने महेशला सांगितलं. सलाम साहेब. हा ठीक आहे. त्या दिवशी रात्री कोण कोण आलेलं या लक्षात? हो साहेब, आम्ही ते लिहून ठेवतो ना. कोण आलेलं, कोणाकडे आलेलं जरा बघून सांगतो हक्का मला. हो साहेब. त्याचे ते रजिस्टर उघडलं. रात्री 10 नंतर कोण आलेलं? पवारांकडे 10 नंतर. पवारांचे काय या सोसायटीमध्ये एंट्री नाही कोणाला? अभि महेशकडे बघू लागला. हा, पण 9 वाजता एक जण आलेला पवारांकडे. अभि चकवला. कोण? नाव वगैरे? मंदार देशपांडे. तोच असेल आलेला 9 वाजता. त्याला बघितलं का नीट तू? ओळखीशील त्याला? हो साहेब, चांगलंच लक्षात राहिलाय तो. तो कसा? त्याने गेट समोरच गाडी पार्क केलेली ना साहेब, म्हणून जरा आवाज चढवला होता. का गाडी आत पार्क करू शकत नाही का? आहे ना साहेब, पण गेट समोर कोणी गाडी लावते का? मला बाकीचे लोक ओरडा मिळाला असता म्हणून ओरडलं त्याला. मग पुढे काय? गाडी मागे घेऊन गेला कुठेतरी आणि आला. ओके, थेट वरती पवारांकडे गेला का? हो, आणि 10-15ला निघून गेला. छान माहिती दिलीस तुम्ही. आता एक काम करत त्याचं वर्णन सांगा. त्याचं चित्र काढता येईल मग? आणि त्याची गाडीचे सुद्धा वर्णन सांगा. सांगतो, पण ती गाडी तर तिथेच बाहेर उभी आहे रस्त्यावर. काय? अभिला आश्चर्यच वाटले. तसे ते सगळे गाडीजवळ आले. ही कार आहे? हो ही साहेब. ठीक आहे, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जा. त्याचं स्केच बनवा आणि म्हात्रे या गाडीची तपासणी करा. फिंगरप्रिंट्स वगैरे मिळतील का ते बघा. गाडी कोणाच्या नावावर आहे ते चेक करा. म्हात्रे लगेच कामाला लागले. आणखी माहिती गोळा करून महेश अभि हॉटेलच्या रूमवर आले. तोपर्यंत मंदार देशपांडे स्केच तयार झालेले होते. CCTVचे व्हिडिओ म्हात्रे घेऊन आलेले होते. महेश पुन्हा पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट वाटत बसला होता. शेजाऱ्यांना आवाज कसा गेला नाही हे कळलं. महेश म्हणाला, ते जागेच नसतील. त्यांना मारलं तेव्हा. पोस्टमॉर्टममध्ये आहे 8ही डेड बॉडीमध्ये गुंगीचं औषध. त्यामुळे आरोपी त्यांना आधी बेशुद्ध केलं, त्यानंतर खून केला. म्हणजे? महेश म्हणाला. एक गोष्टी, गाडी ठेवून कसा जाऊ शकतो तो? मे बी घाईघाईत गाडी टाकून पळून गेला असेल तो. असेही, पण त्याला शोधायचं कुठे आता? अभि स्केच बघत म्हणाला. इतक्या म्हात्रे आहे. गुड इव्हिनिंग सर. या म्हात्रे, बसा. म्हात्रे शेजारी बसले. सर, हे व्हिडिओ भेटले आहेत. चालू करू का? हो करूया, पण आधी सांगा, ती गाडी गेल्या आठवड्याभर तिथेच होती. तुम्हाला एकदाही वाटलं नाही की कोणीची गाडी आहे ते चेक करू? सर, वेळच नाही मिळाला आम्हाला, कारण लगेच दुसऱ्या दिवशी सकाळीच दुसरा खून झालेला. मग कदमांना इथे ठेवून मी नवीन स्पॉटवर गेलेलो. ठीक आहे, ते व्हिडिओ चालू करा. ते तिघेही व्हिडिओ काळजीपूर्वक बघू लागले. पॉज करा म्हात्रे जरा. महेशने स्केच समोर धरलं. चेहरा एकदम क्लिअर दिसतो. केसची मिळता जुळता उंची साधारण 6 फूट किंवा जरा जास्त. अंगाने धडधाकट दणकट शरीरयष्टी. साधारण पोशाख आणि हातात एक ब्रेसलेट. अगदी बरोबर वर्णन केले. अभिने सगळं ऐकून घेतलं. म्हात्रे, चालू करा व्हिडिओ. बघू किती वाजता तो बाहेर गेला. तेही बरोबर होतं. वॉचमनच्या रात्री
वॉचमनने रात्री 10:15ला सोसायटी बाहेर गेलेला व्हिडिओ संपला. मात्र गाडीबद्दल काही माहिती? हो सर, गाडी रेंटवर घेतली. त्याचा पत्ता मिळाला आम्हाला. गाडी मंदार देशपांडे याच्या नावावर घेतली होती. गाडी रेंटवर घेतलेली पत्ता, फोन नंबर खोटा आहे तेही कळलं आम्हाला. गाडी काही फिंगरप्रिंट मिळाले. त्याला एक पवारांच्या घरी मिळवलेले फिंगरप्रिंट्स बरोबर जुळतात. म्हणजे ते त्या आरोपीचे असतील. सगळेच थोडा वेळ शांत बसले. ओके, माझ्या डोक्यात काही आलं आहे, अभि म्हणाला. बोल महेश. म्हात्रे या सावंत आणि कदम दोघांना आता बोलून घ्या लगेच. येस सर. म्हात्रे त्यांना कॉल लावला, निघून गेले. मला वाटते ना महेश, तो आरोपी त्याच्या ओळखीचाच असणार, अभि म्हणाला. कसं काय? बघ ना, तो सोसायटीमध्ये 9 वाजता आला आणि 10:15ला बाहेर गेला. सव्वा तास. कोणी अनोळखी व्यक्ती घरात बसून राहू शकत नाही. शिवाय त्याचा खूनच करायचा तर ते 5 मिनिटाचे काम, जास्तीत जास्त 10 मिनिटाचे. सव्वा तास कशाला बसून राहील त्यांच्याकडे, अभि म्हणाला. पॉईंट आहे तुझ्या बोलण्यात. तोपर्यंत सावंत आणि कदम आले. या कदम, तुम्ही एक काम करा. उरलेल्या 6 खुनांच्या ठिकाणी या खुनांच्या वेळेत कोण कोण आलेलं, त्यांच्या आय विटनेस असतील तर त्या व्यक्तीला कोणी पाहिलं असेल तर त्यांचे स्केच तयार करा. इकडे कार सापडले आहे, तसं काही मिळते का ते बघा. CCTV व्हिडिओ असतील तर तेही गोळा करला. कळलं ना तुम्हाला काय काय करायचे ते. कदमांनी मान डोलवली. सावंत, तुम्ही या सगळ्या कुटुंबाची माहिती काढा. त्यांचे शेवटचे कॉल कोणाला गेलेले, कोणाचे कॉल आलेले, त्यांचे कोणी नातेवाईक आहेत का अजून चेक करा. असतील तर त्याचेही फिंगरप्रिंट्स गोळा करा. पुढे उपयोगी पडतील. जमलं तर फोटोसुद्धा ठेवा. तेवढी माहिती गोळा करता येईल तेवढी दोघांनी मिळून करा. आता निघा दोघेही. हो, उद्या. आणि आपण दुसऱ्या खुनाच्या ठिकाणी जाऊ. ठीक 10 वाजता. अभि कदमांकडे बघत बोला. तुम्ही कदम वेळेवर या जरा. निघा आता सगळ्यांनी. चांगला आराम करा. फ्रेश माइंडने उद्या या. सगळे आपापल्या घरी निघून गेले. महेश त्यांच्या रूमवर गेला. अभिने पेपर्स वाचत बसला. दुसऱ्या दिवशी सकाळी अभि आणि महेश म्हात्रेंना घेऊन दुसऱ्या स्पॉटवर पोहोचले. म्हात्रेंनी माहिती सांगायला सुरुवात केली. सुरेश पवार हा त्या दोघांचा मुलगा. ओके. आई वडिलांनंतर मुलाला मारलं. पुढे सकाळी साधारण 11:30 वाजता मला या खुनाची माहिती मिळाली. तसं लगेच पोहोचलो मी. खून साधारण सकाळी 9 ते 9:30च्या दरम्यान झाला. या हॉटेलच्या मालकाने मला कॉल केलेला आणि फिंगरप्रिंट वगैरे. हो सर, मिळाले आहेत. मग ते काल सापडले सॅम्पल्स बरोबर मॅच होतात ते बघा. अभि आजूबाजूला बघू लागला. मात्र हे कदम आले नाहीत का, अभिने विचारलं. आहेत ना सर, तो पण सकाळी 9 वाजताच हजर झालेला. खाली सिक्युरिटीसोबत बोलत आहे. ठीक आहे महेश, तू जरा इथेच थांब. काय मिळते का मी खाली जाऊन बघतो. खाली सिक्युरिटी गार्ड जवळ आला. त्या दिवशी कोण होतं इथं, अभिने विचारलं. हा सर, मी होतो. सकाळी ड्युटी होती माझी. खून झालेल्या दिवशी सकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान कोणी आलेले का सांगू शकता का तुम्ही? ते नाही सांगू शकत सर, पण कारण ते हॉटेल आहे. या सकाळपासून लोक येत असतात. एकच चेहरा सांगू शकत नाही असं तेही बरोबर आहे याचं. एवढ्या लोकांचे चेहरे तो कशी लक्षात ठेवणार, अभि मनातल्या मनात बोलला. आमच्या CCTVमध्ये कोणी आलं असेल तर ते लगेच कळेल तुम्हाला सर. रिसेप्शनवर त्याची एंट्री असेल, तिथे नाव द्यावं लागेल. तुमचं काय एवढं काम आहे? गेट उघडा आणि बंद करा. अभि जरा नाराजीच्या स्वरात बोलला. नाही सर, इकडे येणाऱ्या गाड्यांची पार्किंग करून घेतो ना आम्ही. तेच तर पाहिजे होतं अभिला. हा, मग अशी एखादी गाडी की जी 8:30 ते 9:30च्या सुमारात आलेली, तिचा नंबर वगैरे हे लिस्ट बघून सांगतो. वॉचमन लिस्ट बघू लागला. हा सर, 4 गाड्या आलेल्या ह्या बघा. त्यांचे नंबर आणि कोणी गाडी घेऊन आलेले त्यांची नावं. अभिने हे नंबर आणि नावं चेक केली. त्यात एक नाव होतं, मंदार देशपांडे. कदम, या गाडीचा नंबर नीट लिहून घ्या आणि कोणाच्या नावावर आहे हे लगेच चेक करा. हो सर. कदमाने नंबर लिहून घेतला आणि तडकन निघाले. अभि हॉटेलच्या रिसेप्शनवर आला. हा म्हात्रे, जरा मॅनेजरला बोलवा. ती इथेच आहे रिसेप्शनवर, त्याला घेऊन या इथे. म्हात्रे निघून गेले. हा तर तुम्ही कोण होतात इथे त्या दिवशी? नाव काय तुमचं? अभिने रिसेप्शनवर असलेल्या मुलीला विचारलं. माझं नाव संयुक्ता. मीच होते त्या दिवशी इथे. छान. त्या दिवशी कोणी मंदार देशपांडे नावाचा व्यक्ती आलेला अशी नोंद असेल ना? हो सर. गुड. त्याचा चेहरा लक्षात आहे ना तुमच्या? हो, चांगलाच लक्षात राहिला. आणि तो कसा? म्हणजे इतकी लोक येतात तिथे, त्याचा चेहरा कसा आठवतो तुला? भांडण आणि सकाळी 8:30ला येते त्या दिवशी सुद्धा वेळेत आली आणि तोच पाहिलं.
या पवार सरांकडे आलेला. एवढे सकाळी सकाळी झोपेची वेळ. हा माणूस मागे लागलेला. त्यांना फोन लावून द्या, अर्जंट भेटायचे आहे. सारखं सारखं तेच. मी त्यांना बोलले की ते झोपलेले आहेत आणि काही मेसेज असेल तर मला सांगा, मी नंतर सांगेन. तरी तेच शेवटी मॅनेजर सरांनी त्यांची समजूत काढली. ओके, तुम्ही थोड्या वेळाने पोलीस स्टेशनला जा, केस काढू आपण. त्या मॅनेजर आले. काही प्रश्न नाही विचारत, फक्त त्या दिवशी काय झालं ते सांगा. यांनी बरीच माहिती सांगितली आहे. मंदार देशपांडे हा काय झालं ते. पवार सरांना भेटायचे होते, त्यामुळे हीच त्यांचं भांडण झालं होतं. पवार सर आमच्या हॉटेलवर पोहोचले. बरेच असतात, त्यांचं घर आहे नाही मग इथे. त्यांच्या मीटिंग असल्या की ते एक दिवस आधी इथे येऊन राहतात. आमच्या हॉटेलवर कॉन्फरन्स रूममध्येच त्यांची मीटिंग चालू असतात. साधारण 5 ते 6 वर्ष झाली असतील. त्यांना ओळखतो मी, त्यामुळे त्यांची सवय माहिती आहेत इथल्या सगळ्याच. सकाळी 9:30ला जागे होतात आणि हा मनुष्य 8:30ला आला होता. मग पुढे मला वाटलं काही अर्जंट काम असेल म्हणून मी पवार सरांना फोन लावला. ते सुद्धा वैतागले होते, पण काही बिझनेसचे काम असेल म्हणून त्यांनी रूममध्ये पाठवायला सांगितले. तो किती वाजता गेला? सकाळी 9:15ला गेला. मग लिस्टमध्ये अभि विचारू लागला, CCTV चालू आहेत ना त्यांचे व्हिडिओ लवकर पाठवून द्या. मात्र ते व्हिडिओ घेऊन पोलीस स्टेशनला आले. महेश तिथेच तपासणी करत होता. काय रे महेश, काय सापडलं का? तसं काही नाही, फिंगरप्रिंट तर घेतली आहेत बाकी काही सामानाचं उलटपालट केलेली नाही. चोरीचं प्रकरण नाही. यावेळी त्याने गुंगीचं औषध असेल काही देऊन त्याला मारलं असेल. अभि पुन्हा विचार करू लागला. थोड्या वेळाने सगळेच निघाले. तिसऱ्या खुनाच्या ठिकाणी अर्ध्या तासाने पोहोचले. तिथे पुन्हा एक सोसायटी. लहानशीच होती, 2च इमारती. त्यातल्या एक इमारतीत सुरेश पवाराचे काका राहायचे. त्यानंतरही तसंच मारलं होतं. त्या इमारतीत आत जाणार तर कदम पुढे आले म्हणाले, सर, वॉचमन सांगत होता की एक बाईक ज्या दिवशी खून झाला होता तेव्हापासून उभी बाहेर आहे. कुठे? सगळेच बाहेर आले. वॉचमन होता सोबत. गेटपासून थोड्याच अंतरावर ती बाईक उभी होती. अभि निरखून बघत होता. कोणी आलंच नाही इथे दिवस बाईक घेऊन जायला. नहीं साहब, तो इतने दिन इधर है बाईक, किसी कंप्लेंट नहीं की. अभि रागातच बोलला. तेव्हा वॉचमन थोडा घाबरला. इधर इतना पार्किंग होता है कि मुझे लगा कोई भूल गया होगा. अभि अजूनच रागात बोलला. कदम जप्त करा गाडी, कोणाची आहे ते बघा. आणि सगळे पुन्हा सोसायटीत मध्ये आले. कदमाने गाडी जप्त करून एका हवालदाराला माहिती गोळा करण्यासाठी पाठवलं. मात्र या हॉटेलवर थांबले होते म्हणून कदमाने माहिती सांगायला सुरुवात केली. सकाळी कॉल आलेला पोलीस स्टेशनला 10 वाजता. सकाळी 10 वाजता? हो. खून साधारण सकाळी 7 ते 8 दरम्यान झाले असं. त्यांच्या मिसेस त्या कुठे आहेत? त्या 2 वर्षापूर्वी वारल्या आहेत. ठीक आहे. काही सापडलं का इथे? तसं काही नाही विशेष. फिंगरप्रिंट सापडले आणि तो वॉचमनजवळ काही माहिती आहे महत्त्वाची. महेशला काही मिळाले का ते बघायला सांगून अभि खाली आला. तोपर्यंत सोसायटीचे सिक्युरिटी खाली आलेले. वॉचमन समोरच उभा होता. तुमच्या सोसायटीमध्ये कोणीही बाहेरचा व्यक्ती कधीही येऊ शकतो का? तसं नाही सर, सिक्युरिटी म्हणाला. मग खून काय सोसायटीच्या मधल्याच लोकांपैकी कोणी केलं का? अभि बोलला. तसा सिक्युरिटी गप्प झाला. नहीं साहब, ओ सर नहीं बताया था. वॉचमन मध्येच बोलला. क्या बताया था? पवारांनी मला आदल्या रात्री सांगितलं होतं की उद्या सकाळी कोणीतरी भेटायला येणार आहे. तो आला की लगेच त्याला माझ्याकडे पाठव. सिक्युरिटी म्हणाला. हाँ साहब, वो आया था. ये देखो, उसका नाम लिखा है इस रजिस्टर बुक में. अभिने नाव पाहिलं. पुन्हा मंदार देशपांडे. येण्याची वेळ सकाळी 7:30, जाण्याची वेळ सकाळी 7:45. तुम्ही पाहिलंच का त्याला? अभिने सिक्युरिटीला विचारलं. नाही, पण त्याने बघितलं त्याला. शिवाय CCTV आहेत ना, त्याचं नाव त्यात सुद्धा दिसतो तो. अभि वॉचमॅनकडे पाहिलं. हाँ साहब, याद है मुझे. वो दूध वाले को भी याद होगा. अभिच्या चेहऱ्याकडे प्रश्नचिन्ह. क्यों? वो जल्दी में था ना, तो दूध वाले को टकराया गया था. मेरा दूध गिरा था. ओके. कदम वॉचमॅन आणि दूधवाल्यांना घेऊन त्याचं स्केच बनव. महेश तोपर्यंत खाली आलेलं. अभिवरती तसंच आहे सगळं. बाकीच्या घरी सापडलं तसंच. फक्त 2 कप मिळाले आहेत चहाचे. ते घेतले आहेत मी टेस्टसाठी. चालेल. त्याने घड्याळात बघितलं. संध्याकाळचे 5 वाजले होते. महेश पण दमलं होतं. अभिने हॉटेलवर जाण्याचा निर्णय घेतला. कदम, तुम्ही सगळी माहिती गोळा करून माझ्या हॉटेलच्या रूमवर पाठवा. आणि हो, म्हात्रे आणि सावंतला तेच सांगा
व्हिडिओ, कागदपत्र जे काही असेल ते सगळं मला रूमवर पाठवा. आज मीटिंग नको. अभि म्हणाला. काय झालं सर? तब्येत ठीक नाही ना? कदमाने विचारलं. हा जरा डोकं जड झालं आहे. जाऊन झोपतो आता. उद्या सकाळी नवीन स्पॉटवर भेटू. म्हात्रेंना इन्फॉर्म करा. असं म्हणत अभि आणि महेश हॉटेलच्या रूमवर आले. थोड्या वेळाने म्हात्रे आणि सावंत व्हिडिओ आणि काही घेऊन आले. ते तसंच ठेवून अभि आज लवकरच झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जाग आली त्याला. तसाच उठून ते पेपर्स आणि स्केचेस बघू लागला. थोड्या वेळाने तयारी करून पुढच्या खुनाच्या ठिकाणी पोहोचला. तसेच आधीचे आलेला सोबत बाकीची टीम होती. अभिषेक निरीक्षण करू लागला. बंगला चारही बाजूंनी भिंती साधारण 4 फूट उंची असेल. त्यावरून कोणालाही जाणे येणे शक्य आहे. आजूबाजूला इतर बंगलेच, पण हा जरा दुमजली. 2 गेट एकाच बाजूला. वॉचमॅनला बोलावून घेतले. शेजारच्या बंगल्यातील लोकांना बोलवून घेतले. चौकशी सुरू झाली. महेशने आधी सांगितली माहिती काढली होती तीच तो अभिला सांगू लागला. यशवंत पवार आणि त्यांची मिसेस हे त्यांचे तिसरे भाऊ, म्हणजेच पहिला खून झालेले, त्यानंतर काल लगेच गेलेले आणि हे 3 भाऊ. अजून माहिती, ते दोघेही खून रात्री 10:30 ते 11च्या सुमारास झाले. सगळं बाकीच्या खुनासारखंच आहे. चोरीचा कोणताही प्रयत्न नाही किंवा झटपटीचे चिन्ह नाही. सगळं कसं जागच्या जागी आहे. अभि आजूबाजूला बघू लागला. दरवाजावर कॅमेरा होता. त्यातला व्हिडिओ काढून येण्यास सांगून अभि शेजारकडे वळला. त्या दिवशी तुम्हाला काही वेगळं दिसलं काही ते, म्हणजे नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी? हो. त्यांच्याकडे जे गृहस्थ आले होते त्यांनी आमच्या घरासमोर गाडी पार्क केली. मग मी बाहेर आलेलो त्यांना सांगायला, तर ते एकतच नव्हते. मी इतकेच गाडी लावणार म्हणून कितीतरी वेळ चालू होतं आमच्या दोघांचं. शेवटी तो वॉचमन आला म्हणून, नाहीतरी चांगलंच भांडण झालं असतं. तुम्ही त्यांचं स्केच बनवू शकता का? हो. आता वॉचमनकडे वळला. अभि, तुम्ही इथेच असता का दिवसभर? आणि एकटेच आहात का सिक्युरिटी? नाही सर, सकाळच्या वेळेला ड्युटी असते. मी संध्याकाळी ते दुसऱ्या दिवशी सकाळी 5 असा ड्युटीवर असतो. त्या दिवशी तुम्हीच होतात ना? तेव्हा ते सगळं घडलं तेव्हा तो रात्री 8 वाजता आला आणि गाडी पार्क करून भांडण झालं. मग नंतर गाडी कुठे पार्क केली? हे काय आतमध्येच. पवार सरांनी सांगितलं होतं की हे सर येणार आहेत म्हणून यांना गाडी आत पार्क करायला सांगितली. गाडी इथेच कशी मग? आणि किती वाजता गेले? 10:45 झाले असतील. ते बाहेर आले आणि बोलले की मी जरा बाहेर जाऊन येतो, गाडी राहू दे इथेच. ते गेले. ते आलेच नाही. मग रात्री 12 वाजले तरी घरातल्या लाईटिंग चालू होत्या म्हणून मी बघायला गेलो तर वॉचमन थांबला. बोलता बोलता, तुम्ही त्यांचं वर्णन करू शकता पोलीस स्टेशनमध्ये येऊन? आणि त्यांचे नाव वगैरे सांगितले का नाही त्यांनी? सर चालेल. कदम, या सगळ्यांचे स्टेटमेंट लिहून घ्या. गाडी जप्त केली होती. व्हिडिओ घेतला आणि बंगला सील करून सगळे पोलीस स्टेशनमध्ये आले. केस बनवायचे काम चालूच होते. सावंतांनी तोपर्यंत त्यांचे मोबाईल चेक करून अजून काही माहिती होती का हे सगळं तो होईपर्यंत संध्याकाळ झाली. अभि आणि महेश नाशिकमध्ये येऊन 5 दिवस झाले होते. खुनीची माहिती अद्याप नव्हती. अभि महेशजवळ एका हॉटेलमध्ये राहत होते आणि आज अभि सकाळपासून हे सगळी कागदपत्र, व्हिडिओ पुन्हा बघत होता. महेश आला. काय रे? मला असं बसला आहे डोक्याला हात लावून. महेश आल्या विचारलं. बरं झालं आलास ते. बस सांगतो काय झालं ते. महेश बसला बेडवर. आतापर्यंत आपण मर्डर स्पॉट बघितले. 4 ठिकाणी 6 खून. हे कसे झाले तुला माहिती आहे? अभिने महेशला विचारलं. हो. म्हणजे आरोपीने त्या अण्णा गुंगीचे औषध दिलं, नंतर त्यांना आरामात मारलं. कशाने मारले हे हत्याराने सापडले नाही. हा. आणि ही केस 4 ठिकाणी 3 वेगवेगळे केसेस. शिवाय ते कन्फर्म CCTV व्हिडिओ मधून, म्हणजेच आय विटनेस होते. त्यांनी सर्व जसं वर्णन केलं तसंच त्या व्हिडिओमध्ये दिसतंय. ती व्यक्तिरेखा त्याबद्दल काय? ते अभिने सगळी कागदपत्र आणि केसेस वेगवेगळे समोर ठेवली होती. केस पाहिले. 2 खून, त्यावेळेस आलेली व्यक्ती, तिचे वर्णन. दुसरी केस आणि मुलगा, त्या ठिकाणी आलेल्या व्यक्तीचे वर्णन. तिसऱ्या शेवटच्या केसचे वर्णन. आणि आता तिसरी केस, तिसरा भाऊ, जिथे तो माणूस आलेला शेवटचं, त्याचं वर्णन वेगळंच आहे. 3 वेगवेगळ्या व्यक्ती. त्यांचं नाव मंदार देशपांडे. हा. मग अभि, आजकाल किती प्रकार आहेत चेहरा लपवायचे, मेकअप वगैरे. काय एवढं माणूस असेल ना तो, तरीही वेगळं आहे त्याचं. वेगळं. पहिलं वर्णन, धाडीदार चेहरा, रंग गोरा, उंची 6 फूट किंवा जास्त, घारे डोळे, मजबूत शरीरयष्टी. दुसरं वर्णन, पुन्हा धाडीदार चेहरा, रंग सावळा, काळे डोळे, उंची साधारण 5 फूट, बारीक शरीरयष्टी. कालचं वर्णन. तिसरं, पुन्हा धाडीदार चेहरा, रंग काळा, निळे रंगाचे डोळे, उंची साधारण 5.5 फूट,
माध्यमशैली लिस्ट. शिवाय एक वेगळीच गोष्ट, डोक्यावर केस नाहीत. बाकी दोन्ही वेळेस केस होते डोक्यावर. पहिल्याचे ग्रेड श्रेड होते, नंतर काळे केस आणि शेवटी टक्कल. तू जर म्हणतोस ते एक व्यक्ती होती. उंची कमी जास्त कशी होऊ शकते? चेहरा शरीरयष्टी ठीक आहे, मेकअप करू शकतो. उंची कशी काय ॲडजस्ट करता येईल? व्हिडिओमध्ये सुद्धा अगदी तसाच दिसतो ना? अगदी तसाच, अभि म्हणाला. महेश त्यावर विचार करू लागला. आणखीन एक गोष्ट. कोणती? अजून आपल्याला 2 खुनांचा तपास करायचा आहे. तर इतर ठिकाणीही काही गोष्टी खटकल्या मला. नक्की काय? महेशने विचारलं. स्वतःचा बचाव त्याने केलाच नाही एकदाही. मंदार देशपांडे त्याचं नाव. ते खरं का माहिती नाही, पण आतापर्यंत 6 खून झालेले ठिकाणी गेलेल्या व्यक्तीने मोबाईल चेक केला. 4 स्पॉट, 4 वेगवेगळे मोबाईल नंबर, शेवटचा कॉल त्याचाच. त्याच्यावर नावावर ते रजिस्टर. हो, पण त्यावरून काय कळतं? तेच, मला खून करायचा आहे, ते पण 8 खून. मग कसे असे पुरावे सोडवता येईल? महेश विचार पडला. म्हणजे बघ, हे कॉल सांगितले तुला, प्रत्येक ठिकाणी गाडी बनली, रेटवर घेतली, त्यावर त्याचंच नाव, मंदार देशपांडे. एकही गाडी तो घेऊन गेला नाही, मुद्दाम ठेवून गेलेला. त्यानंतर फिंगरप्रिंट्स, ते सुद्धा 4ही ठिकाणी. सगळीकडे एकच आहे, असा कोणताच प्रयत्न नाही बोटांचे ठसे दिसून नये. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे, ते नमूद केले का? प्रत्येक वेळेस तो कॅमेऱ्यासमोर कमीत कमी 1 ते 1.5 मिनिट, 2 मिनिटं आहे. चेहरा स्पष्ट दिसतो. अगदी शेवटी राहिला तो आयविटनेस. त्याचं काय? खून खूप वेळाने महेश बोलला. आता मला सांग, तुला खून करायचा असेल तर गुपचूप कोणालाही न दिसता असा करशील ना? मग मंदार देशपांडे एवढे आयविटनेस कशाला गोळा करतो आहे? म्हणजेच क्लिअर सांग मला. पहिले 2 खून, तिथे वॉचमन बरोबर भांडण. दुसरा, गेटवर गाडी पार्क करण्यावरून भांडण. हॉटेलच्या रिसेप्शन बरोबर भांडण. मॅनेजर समोर वाद. तिसरा स्पॉट, तिथे दूधवाल्याबरोबर भांडण. तो दूधवाल्याला सांगत होता की तो मुद्दाम त्याला येऊन धडकला. आणि कालचा स्पॉट, शेजारच्या बंगल्यासमोर उगाच गाडी पार्क केली, त्यावरून त्याच्यासमोर वाद. आपला चेहरा लक्षात राहावा असंच काहीतरी त्याने प्रत्येक वेळेस. का तुला महेश? अभिने महेशला विचारलं. हो, कळलं. आता लपून असं काही करायचेच नव्हते. आजच्या बंगल्याला सुद्धा 2 गेट होती. शिवाय बंगल्याच्या भिंती फक्त 4 फूट उंचीच्या. तो त्या दुसऱ्या गेटने जाऊ शकत होता किंवा भिंतीवरून उडी मारून जाऊ शकत होता. तरीही तो त्या वॉचमॅनसमोर गेला. महेश म्हणाला. म्हणजे त्याला सगळ्यांस देखत हे करायचे होते, पोलिसांना गुंत्यात टाकायचा प्रयत्न करायचा असेल. शिवाय तो इतक्या वेळ थांबायचा त्यांच्या घरी, म्हणजे तो कोणीतरी ओळखीचाच असेल, अभि म्हणाला. पण सावंतांनी काढलेली माहितीनुसार देशपांडे नावाचा कोणी नातेवाईक नाही त्यांचा. मग हा कोण आहे? महेश बोलला. हेच तर, त्याचंच नाव प्रत्येक रजिस्टर लिस्टमध्ये, मोबाईल नंबर त्याच्या नावावर, गाड्या त्याच नावावर, फिंगरप्रिंट, सगळ्या समोर मुद्दा येतो. मंदार देशपांडे कोण आहे?